गांधीनाथा रंगजी दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठान संचलित गांधीनाथा रंगजी विद्यालयात आज दिनांक 12/3/2024 रोजी गांधीनाथा रंगजी दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठान या संस्थेचा 116वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। गांधीनाथा रंगजी दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठान ही संस्था महाराष्ट्रातील शतक पूर्ण केलेली सोलापुरातील एक विख्यात संस्था आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री संजय भाई गांधी सर उपस्थित होते। त्यांच्या हस्ते संस्थेचे आद्य संस्थापक श्री रामचंद्र नाथा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सौ मल्लाडे मॅडमनी केलं। त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री संजय भाई गांधी सरांनी संस्थेचा इतिहास प्रगती यांचा आढावा घेतला आणि आपल्या मोलाचं मार्गदर्शन केलं। त्यानंतर बालवाडीच्या मुख्याध्यापिका सौ काटकर मॅडमनी संस्थेचा इतिहास व सामाजिक कामगिरीबद्दल माहिती सांगितली। नंतर माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ पूर्वत मॅडमनी संस्थेच्या इतिहासातील शैक्षणिक योगदान याबद्दल माहिती दिली। त्याचबरोबर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापक श्री मुल्लिंटी मॅडमनी वर्धापन दिन साजरा करण्यामागचा हेतू विद्यार्थ्यांना सांगितला। कार्यक्रमाचे आभार सौ लाळे मॅडमनी मांडले तर सूत्रसंचालन सौ एलिगार मॅडमनी केलं। कार्यक्रमासाठी सर्व विभागाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। त्याला कुठलं मुलबाळ नव्हतं। व्यवसाय म्हणजे जसं मी एक मेडिकल चालवतो, गेस्ट मेडिकल हा माझा बॅनर आहे, तो मी इथं ठेवतो, बाहेर ठिकाणी ठेवतो, 4 ठिकाणी आहे। पुण्यात जाऊन केलं तिथे डॉक्टर सांगितले की बॅनरचं नाव नाही, मला अभिमान आहे। तसं रामचंद्र नाथा हे त्यावेळेचा ट्रेंड होता, त्यावेळेचं ते हायलाईट आणि ते सांगितलं की व्यापाराचा 10% नफा त्यांनी त्या पद्धतीने बाजूला काढला। कालांतराने हे 5 भाऊ त्यांनी सगळ्या भावांना बोलवलं आणि त्यांच्या पुढे असा विचार मांडला की मी वडिलांच्या नावाने संस्था चालू करू इच्छितोय, जैन विद्यार्थी हॉस्टेल बोर्डिंग, असं माझ्या डोक्यात आहे आणि हे असे पैसे बाजूला काढून ठेवलेले तर आहेत, परंतु मला पुढं काही मुलबाळ नाही, त्यामुळं मी माझी सर्व संपत्ती ह्या ट्रस्टला देऊ इच्छितो। आता तेवढ्या भाग्यवान त्या पिढीतला असा तरी मी नाही, कारण मला मुलं आहेत, संसार आहे, पण त्या पद्धतीनं जशी आजची परिस्थिती आहे तसं बाकीच्या 4 भावाने जायला तुझं ठीक आहे, पण आम्हाला आमच्या प्रापंचिक अडीअडचणी आहेत, त्यामुळे थोडंसं त्यांनी सांगितलं की मी फक्त याच्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे की वडिलांच्या नावानं मला हे करायचंय, तुमचाही सहभाग त्याच्यामध्ये असावा, पैशाचा विषय नाहीये, पैशाचा विषय नाही म्हणजे की सगळेजण लगेच नानाजी मॅडम बरोबर आहे। कार्यक्रम आहे, वॉटर विषय नाही ना काय, मग येऊ हे 200 वर्षापूर्वी तसंच होतं, आताही तसंच आहे, उद्याही तसंच आहे। आणि मग हे सगळे भाऊ एकत्र आले, विचार विनिमय झाला, सुरुवातीला एक जागा बाहेरही घेतली, तिथं काही वर्ष चाललं, त्याच्यानंतर ही जागा घेतली आणि या ठिकाणी हा पसारा, पुढचं बरंचसं तुम्हाला माहिती आहे, लोकांत पण ती त्यावेळी त्यांनी पेटवली। 12 मार्च 1908 रोजी संस्थेची स्थापना झाली। तर तुम्ही गुजरात प्रांतातून इरया गावातून रामचंद्र नाथा गांधी यांचे कुटुंबीय व्यापाराच्या निमित्ताने आपणच येथे आले होते। त्यांचा कापसाचा व्यापार होता, व्यापारामध्ये त्यांना भरपूर नफा होत गेला आणि त्यांना मिळालेला जो काही लाभ होता त्यातून
समाज कार्यासाठी एक 10वा भाग म्हणजे 10% रक्कम त्यांनी बाजूला ठेवण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे समाजोपयोगी कार्य करण्यासाठी त्यांनी या रकमेचा उपयोग केला. यातूनच त्यांना जो लाभ झाला व्यापारातून, यातून 1900 साली त्यांनी अकलूज येथे भव्य जैन मंदिर बांधून दिलं आणि ते समाजाचं स्वाधीन केलं. त्यानंतर 1904 साली 25,000 इतका निधी देऊन जैनोन्नती फंड निर्माण केला आणि त्यातून समाजातील जे असे विद्यार्थी होते की आपण बघतो खेड्यापाड्यात सुद्धा भरपूर प्रतिभा असते. आपल्या संस्कृतीला 116वा धर्मग्रंथ आहे. मित्रांनो, पृथ्वीचे बदले एकत्र महाराज गेले की नाही, पृथ्वीचे बदले एकत्र महाराज गेले की प्रेम या नात्याचे तोरण बांधून जाते आणि पर्यटनाच्या महाराजांच्या प्रेमातून एक चिरंजीव उज्ज्वल इतिहास रचला जातो. असा इतिहास आपल्या सोलापूरमध्ये अतिशय वैभवशाली. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत CBSE पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.